नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा घटनेवर आधारित काल्पनिक कथा पाहणार आहोत, जिने एका शांत कुटुंबाचे आयुष्य एका क्षणात बदलून टाकले. या कथेतील सर्व नावे, ठिकाणे आणि ओळख पटवणारे तपशील बदललेले आहेत. या कथेचा उद्देश केवळ जनजागृती आणि सावधगिरीचा संदेश देणे हा आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरात सुमन नावाची 32 वर्षांची महिला आपल्या 2 मुलांसह आणि सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. काही वर्षांपूर्वी आजारामुळे तिच्या पतीचे निधन झाले होते. त्या दिवसापासून घरातील सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत ती अखंड कामात व्यस्त असायची. मुलांचे शिक्षण, घरखर्च, सासू-सासऱ्यांची काळजी आणि घरातून चालणारे शिवणकाम यामुळे तिचा दिवस कसा संपायचा हे तिलाही कळत नसे. शेजारी राहणारा रोहन अधूनमधून घरातील किरकोळ कामात मदत करत असे. परिसरातील अनेक लोक त्याला ओळखत असल्यामुळे त्याच्यावर सुरुवातीला कोणालाच संशय नव्हता. हळूहळू सुमननी स्वतःच्या मेहनतीने शिवणकामाचा छोटासा व्यवसाय सुरू केला. तिच्या कामाचे कौतुक होऊ लागले आणि ग्राहकांची संख्या वाढू लागली. घराची आर्थिक परिस्थितीही सुधारत होती. मात्र याच काळात काही अनोळखी फोन आणि संदेश येऊ लागले. सुरुवातीला सुमननी त्याकडे दुर्लक्ष केले, पण काही दिवसांनी ते वाढू लागले. तिने नंबर ब्लॉक केले, तरी नवीन नंबरवरून संपर्क करण्याचे प्रयत्न सुरूच होते. एक दिवस तिने ही गोष्ट आपल्या मोठ्या भावाला सांगितली. त्याने तिला कोणतीही घाई न करता सर्व पुरावे जपून ठेवण्याचा आणि गरज पडल्यास पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सुमन कामात व्यस्त असताना तिला पुन्हा एक फोन आला. समोरून फक्त एवढेच शब्द ऐकू आले, "तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." सुमननी शांतपणे उत्तर दिले, "कृपया पुन्हा संपर्क करू नका." फोन लगेच कट झाला. त्या दिवसानंतर तिच्या मनात अस्वस्थता वाढली. कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवत असल्याची भावना तिला सतावत होती. एका संध्याकाळी ती दुकान बंद करून घरी परतत असताना तिला मागे कोणीतरी येत असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिले, पण रस्त्यावर कोणीच नव्हते. ही केवळ तिची भीती होती की त्यामागे खरोखरच काही रहस्य दडलं होतं. याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात मिळणार होतं. क्रमशः पहिल्या भागात आपण पाहिले की सुमनच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडू लागल्या होत्या. अनोळखी फोन, सतत येणारे संदेश आणि कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवत असल्याची भावना. यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. मात्र तिने घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनने आपल्या मोठ्या भावाला पुन्हा फोन केला. त्याने तिला एकच सल्ला दिला, "कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटू नकोस. प्रत्येक फोन, प्रत्येक संदेश जपून ठेव. गरज पडली तर पोलिसांकडे जाऊ." सुमनने त्याचा सल्ला मान्य केला. दरम्यान तिचा शिवणकामाचा व्यवसाय चांगला सुरू होता. ग्राहक वाढत होते आणि घरातील परिस्थितीही हळूहळू सुधारत होती. सासू-सासरेही तिच्या मेहनतीचे कौतुक करत होते. मुलं अभ्यासात लक्ष देत होती. बाहेरून पाहता सर्व काही सुरळीत दिसत होते. पण सुमनच्या मनातील भीती अजूनही कमी झाली नव्हती. काही दिवसांनी पुन्हा एक नवीन नंबरवरून फोन आला. समोरून एक शांत आवाज आला, "तुमच्याशी काही महत्त्वाची माहिती शेअर करायची आहे." सुमनने विचारले, "तुम्ही कोण?" मात्र समोरून कोणतेही उत्तर आले नाही. फोन कट झाला. आता मात्र तिने हा प्रकार गंभीरपणे घेतला. तिने सर्व कॉल रेकॉर्ड, संदेश आणि वेळा एका वहीत लिहून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी ती जवळच्या पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी तिची तक्रार ऐकून घेतली आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यांनी तिला सावध राहण्याचा सल्ला दिला आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ कळवण्यास सांगितले. याच दरम्यान पोलिसांनी कॉल डिटेल्सची पडताळणी सुरू केली. काही नंबर बनावट ओळख वापरून घेतलेले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला. एका संध्याकाळी सुमन दुकान बंद करत असताना तिला दुकानासमोर एक लिफाफा दिसला. त्यावर कोणतेही नाव नव्हते. तिने तो घरी नेऊन उघडला. आत फक्त एक छोटासा कागद होता. त्यावर लिहिले होते, "भूतकाळ विसरला तरी भूतकाळ तुला विसरत नाही." हा संदेश वाचताच सुमन हादरली. तिला या वाक्याचा अर्थच समजत नव्हता. तिने तो कागद लगेच पोलिसांकडे दिला. पोलिसांनी त्या कागदावरील बोटांचे ठसे आणि इतर पुरावे तपासण्यासाठी पाठवले. दरम्यान त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासायला सुरुवात केली. एका कॅमेऱ्यात एक व्यक्ती चेहरा झाकून दुकानाजवळ येताना दिसली. मात्र चित्र स्पष्ट नसल्यामुळे ओळख पटत नव्हती. तपास सुरू असतानाच सुमनला पुन्हा एक फोन आला. यावेळी समोरून फक्त एवढेच शब्द ऐकू आले, "सत्य लवकरच समोर येईल." फोन पुन्हा कट झाला. आता हे केवळ कुणाची खोडी होती की एखाद्या जुन्या घटनेशी संबंधित रहस्य,
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आणि याच तपासातून एक असा धागा समोर आला ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळणार होते. क्रमशः घरात घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. सकाळपासून पोलिसांनी तपासाची गती वाढवली होती. घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक खोली आणि प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक तपासला जात होता. कुटुंबीय अजूनही धक्क्यात होते. त्यांना नेमकं काय घडलं हे समजत नव्हतं. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी पीडित महिलेचा मोबाईल आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांतील कॉल, संदेश आणि संपर्कांमधून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ लागले. काही व्यक्तींशी वारंवार संपर्क झाल्याचे दिसत होते. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. पोलीस त्या सर्व व्यक्तींची चौकशी करू लागले. सुरुवातीला सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली. मात्र चौकशी जसजशी पुढे सरकत गेली तसंच अनेक तपशील एकमेकांशी जुळू लागले. काही साक्षीदारांनी सांगितले की गेल्या काही दिवसांत घराजवळ एका अनोळखी व्यक्तीला अनेक वेळा फिरताना पाहिले होते. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. अनेक तासांचे फुटेज तपासल्यानंतर एक संशयास्पद हालचाल त्यांच्या लक्षात आली. त्या फुटेजमधील वेळ, साक्षीदारांची माहिती आणि मोबाईल लोकेशन यांची पडताळणी सुरू झाली. दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांचीही सविस्तर चौकशी करण्यात आली. घरात कोणाशी वाद होता का, आर्थिक अडचणी होत्या का किंवा इतर काही कारण होते का याचा शोध घेतला जाऊ लागला. मात्र सुरुवातीला कोणतेही ठोस कारण समोर आले नाही. तपास जसजसा पुढे गेला तसतसे काही विसंगती दिसू लागल्या. एका व्यक्तीच्या जबाबात आणि उपलब्ध पुराव्यांमध्ये फरक आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीची पुन्हा चौकशी केली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना तो स्पष्ट उत्तरे देऊ शकला नाही. यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही आणि साक्षीदारांचे जबाब एकत्र करून घटनाक्रम तयार केला. त्या घटनाक्रमातून एक महत्त्वाचा धागा हाती लागला. संशयित व्यक्तीवर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले. त्याची हालचाल, फोन रेकॉर्ड आणि घटनास्थळाशी असलेला संबंध तपासला जाऊ लागला. पुरावे हळूहळू त्याच्याकडे निर्देश करत होते. दरम्यान संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरू होती. लोक अनेक प्रकारचे अंदाज लावत होते. मात्र पोलीस अफवांवर विश्वास न ठेवता केवळ पुराव्यांच्या आधारे तपास करत होते. काही दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर पोलिसांकडे संशयिताविरोधात प्राथमिक पुरावे जमा झाले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने सर्व आरोप नाकारले, पण तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांची माहिती समोर ठेवल्यानंतर त्याची उत्तरे बदलू लागली. तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला होता. आता पोलिसांना खात्री होती की या प्रकरणामागचे सत्य फार लवकर समोर येणार आहे. क्रमशः भाग 4 मध्ये शेवट. भाग 4 अंतिम भाग. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आणि साक्षीदारांचे जबाब एकमेकांशी जुळू लागले. तपास पथकाने संशयित व्यक्तीची पुन्हा सखोल चौकशी केली. सुरुवातीला तो वारंवार आपली भूमिका बदलत होता, परंतु पुरावे समोर आल्यानंतर त्याच्याकडे समाधानकारक उत्तर उरले नाही. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. पुढील तपासात आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर प्रकरण न्यायप्रक्रियेकडे सुपूर्द झाले. या घटनेनंतर सर्वाधिक परिणाम झाला तो त्या कुटुंबावर. घरातील मुलांच्या आयुष्यात अचानक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या शिक्षणाची, भविष्यातील जबाबदाऱ्यांची आणि मानसिक आधाराची चिंता नातेवाईकांसमोर उभी राहिली. कुटुंबीयांनी एकमेकांना धीर देत पुन्हा आयुष्य उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला. संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा होत होती. अनेकांनी अफवा पसरवल्या, तर काहींनी संयम राखत अधिकृत माहितीचीच वाट पाहिली. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. या प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा समोर आला. कोणत्याही नात्यात संवाद, विश्वास आणि परस्पर आदर अत्यंत महत्त्वाचा असतो. मतभेद निर्माण झाले तर त्यांचे कायदेशीर आणि शांत